नमस्कार. मी हर्ष दुबे आपल्या सर्वांचं आपल्या आवडतं YouTube चॅनलवर स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारची शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे मला पटल्यानंतरच आणि ती अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे समजल्यानंतर मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला चालू शैक्षणिक घडामोडींची माहिती, इत्थंभूत माहिती ही या चॅनलद्वारे तुम्हाला मिळणार आहे. या चॅनलद्वारे मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे निकाल असतील, कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे निवडायचे, त्याचे पर्याय कसे भरायचे, शिष्यवृत्तीचा अर्ज असेल, विद्यापीठांच्या परीक्षा असतील, निकाल असतील, अशी सर्वांची इत्थंभूत माहिती देण्याचं काम मी करत असतो आणि या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खरी शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे. कारण काय होतं, अनेकदा माहिती आपल्यापर्यंत येते मोबाईलद्वारे किंवा मेसेज काय लिंकद्वारे, पण ती खरंच खरी आहे का याची कुणी आपण चौकशी करत नाही, पडताळून बघत नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची, पालकांची फसवणूक होऊ शकते. कुठेतरी पालकांचे पैसे वाचावेत, विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, त्यांना चांगलं दर्जेदार उत्तम शिक्षण मिळावं. त्याचप्रमाणे जे आपल्या समाजातील तळागाळातील विद्यार्थी आहेत ते अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी मी ही सगळी जे केलं आहे चॅनल सुरू, त्याला तुमच्या सर्वांची साथ हवी. ते सगळे शिक्षण घेण्याच्या प्रवाहात यावे, शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि शिकून त्यांनी त्यांचं करिअर उत्तम करावं, यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, ते म्हणजे चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्याला माहीतच आहे की आता 12वीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. साधारणतः 12वीचा निकाल हा तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होईल. CISE चा निकाल तर आज जाहीर झाला आहे ऑलरेडी 12वीचा आणि त्याच्यामुळं कुठेतरी पदवीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया आता वेग धरणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर 12वीला असाल तर तुम्ही ऑलरेडी कॉलेज आपल्याला कुठे घ्यायचं आहे, कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे किंवा कुठला अभ्यासक्रम आपण निवडणार आहोत, कुठलं कॉलेज निवडणार आहोत, या सर्वांची माहिती तुम्ही घेतली पाहिजे आणि आतापासून ती घेण्याची गरज आहे. कारण की काय होतं, एकदा 12वीचा निकाल लागला की सर्व कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रिया ह्या सुरू होतात. विविध पदवी अभ्यासक्रमांच्या असेल किंवा विविध कोर्सेसच्या अभ्यासक्रमांच्या. मग त्याच्यामुळं तेव्हा ही धावपळ होते. त्याच्यामुळे तुम्ही आतापासूनच सुरुवात करा. तर 12वीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात आहे आणि त्याच्यानुसार जे विद्यार्थी 12वीला घेण्यासाठी मी एक चांगलं विद्यापीठ प्रवेशासाठी सांगणार आहे, ते म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. बरोबर, आपण त्याला म्हणतो SPPU किंवा पूर्वीचे पुणे विद्यापीठ. तर या पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली आहे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशात नावाजलेलं आहे जवळपास. त्याचप्रमाणे राज्यातील 1 नंबरचं अग्र क्रमांकावरचं विद्यापीठ आहे. जेव्हा NRF रँकिंग होती किंवा इतर रँकिंग आहे तेव्हा राज्यातलं हे एकमात्र विद्यापीठ असतं जे टॉपवर असतं. त्याच्यामुळे या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मला सांगायला तुम्हाला आवडेल की विद्यापीठांमध्ये नाममात्र शुल्कात म्हणजे फार कमी शुल्कामध्ये तुम्हाला MCOM असेल, MSc असेल, तुम्हाला BSc असेल, BSc डेटा सायन्स असेल, तुम्हाला BA लिबरल आर्ट्स असेल, असे पदवी अभ्यासक्रम आहेत. त्याचप्रमाणे विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. तुम्ही MSc विविध विषयात करू शकता, MA करू शकता, MCA सुद्धा आहे, पण MCA ला तिथे त्यांची तुम्ही CET द्यायला लागेल. त्याचप्रमाणे BBA चे कोर्सेस आहे, BA चे कोर्सेस आहे, BBA इन हॉटेल मॅनेजमेंट असा कोर्स इथे एक चांगला आहे. त्याचप्रमाणे MSc तुम्ही भरपूर विषयामध्ये करू शकता. भरपूर म्हणजे पदवीचे सुद्धा भरपूर आहे आणि पदव्युत्तरांचे अभ्यासक्रम सुद्धा भरपूर आहे, म्हणजे मास्टर्स PG. तर आता साहजिक आहे 12वीचा निकाल लागणार आहे म्हणून विद्यार्थी कुठेतरी चांगले कोर्सेस कुठले आहेत किंवा तिथे प्रवेश घ्यायचा आहे म्हणून तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक ऑप्शन पुढे ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे आता जे पदवीला आहे अंतिम वर्षाला फायनल इयरला विद्यार्थी, त्यांची सुद्धा परीक्षा संपलेली आहे आणि आता निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा जर प्रवेश घ्यायचा असेल मास्टर्सला तर तुम्हा सर्वांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक उत्तम ऑप्शन आहे. तिथे चांगले हॉस्टेल्स आहे, राहण्याची सुविधा आहे, मेसची सुविधा आहे, रिफेक्टरी आहे, छान असा परिसर आहे, सुंदर. जवळपास 400 एकरमध्ये कॅम्पस पसरला आहे. त्याच्यामुळे इथं जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला SPPU म्हणजे पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी एक CET द्यावी लागते. त्या CET वरच हे प्रवेश पूर्ण होतात. म्हणजे तुमच्या 12वीच्या मार्कांवर किंवा तुमच्या पदवीच्या फायनल इयरच्या मार्कांवर हे होत नाही. तर हे तुम्हाला CET परीक्षा द्यावी लागते. ती CET परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होते.
त्या सीईटी परीक्षेचे अर्ज आता सुरू झाले आहेत सर्व गेल्या काही दिवसांपूर्वीच. आणि 10 मे ही शेवटची तारीख आहे. म्हणजे तुम्हाला 10 मे पर्यंत त्या सीईटी साठी हे तुमचं अप्लिकेशन करायचं आहे आणि अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला सीईटी परीक्षा द्यायची आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये किंवा ही सीईटी परीक्षा होते आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही सीईटी परीक्षा द्यावी लागते. त्या सीईटी परीक्षेमध्ये जे गुण तुमचे जाहीर होतात त्या गुणांवर तुमचे हे प्रवेश विद्यापीठात होतात. बघा, ज्या कोर्सेसचे शुल्क बाहेर भरपूर सारे आहे ते शुल्क तुम्हाला म्हणजे तेच अभ्यासक्रम तुम्हाला नाममात्र शुल्कात शिकण्याची संधी मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठासारख्या शैक्षणिक संकुलात शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून या सीईटीचा फॉर्म भरला पाहिजे. 10 मे पर्यंत अंतिम तारीख आहे. तुम्हाला जस्ट www.unipune.ac.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे ऍडमिशन्स 2024-25. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन होईल दुसरं एक, आणि त्याच्यावर तुमचा सगळी माहिती, जनरल, तुमचे मार्क्स वगैरे सगळी ही भरून तुम्हाला ही प्रवेश पुढे अर्ज भरायचा आहे पूर्ण. आणि नंतर तुम्हाला सीईटी परीक्षा द्यायची आहे आणि सीईटी मध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक सीईटी परीक्षा दिल्यानंतर ही तुम्हाला प्रवेश सगळे होणार आहे. समजून घ्या, एखाद्या कोर्ससाठी जर 30 किंवा 40 क्षमता असेल आणि त्याच्यासाठी कमी अप्लिकेशन आले, 25 आले, 27-28 आले, तर थेट तुम्हाला प्रवेश सुद्धा मिळू शकतो. फक्त जेव्हा अर्ज जास्त होतात तेव्हा ही सीईटी घेतल्या जाते. मात्र जर एखाद्या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ही 40 आहे आणि फक्त 27च अर्ज आले, तर तिथे तुम्हाला थेट प्रवेश सुद्धा मिळू शकतो. त्याच्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तर BA लिबरल आर्ट्स तुम्ही जस्ट चेक करा. BA लिबरल आर्ट्स अनेक खाजगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये आहे आणि त्याचे जे शुल्क आहे ते 4-4, 5-5 लाख एका वर्षाचे आहे फक्त. हाच अभ्यासक्रम पुणे विद्यापीठामध्ये जवळपास 1/4 म्हणजे नाही म्हटलं तरी 60-70 हजार रुपये फी फक्त. मी हा का म्हणतोय, कारण हा सेल्फ फायनान्स टाईप कोर्स आहे. हा बाहेर डिमांड आहे या कोर्सला. ह्या कोर्स बाहेर 4-4, 5-5 लाख त्या विद्यापीठात काही हजारांचं शुल्क आहे आणि त्या शुल्काद्वारे तुम्हाला प्रवेश मिळतो. त्याचप्रमाणे अनेक असे नवीन अभ्यासक्रम आहे. BBAचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही जिथे BTech सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे डेटा सायन्स जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही कोर्सेस आहेत पदवीचे, जे तुम्ही बाहेर करायला गेलात तुमचे लाखो रुपये जातील. मात्र हे अभ्यासक्रम तुम्हाला इथे काही हजार नाममात्र शुल्कामध्ये शिकण्याची संधीही मिळणार आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की जे विद्यार्थी 12वीला आहे आणि पदवीला फायनल इयरला आहे, त्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही ही सीईटी आवर्जून द्या. या सीईटीच्या गुणांवरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जो कॅम्पस आहे, तिथे जे विविध शैक्षणिक विभाग आहेत, त्या शैक्षणिक विभागामध्ये प्रवेश हे होणार आहे. जवळपास 52 विभाग आहे. 52 विभागांमध्ये प्रवेशाची तुम्हाला संधी मिळणार आहे. तुम्ही वेबसाईटवर गेले तरी तुम्हाला याची माहिती मिळेल. काही माहिती हवी असल्यास, शंका असल्यास आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. सर्वांचे स्वागत आहे. सूचना तुमच्या सगळे आहे. आवर्जून तुम्हाला काही माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचा आहे, बोलायचा आहे, तर टेलिग्रामवर मी उपलब्ध आहे. जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून माझं तिथे सबस्क्राईब तुम्ही चॅनल करू शकता. त्याचप्रमाणे मला तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आवर्जून तिथे सुद्धा सबस्क्राईब करा आणि इथे तर कराच, मी तुम्हाला विनंती करतो. कारण की अपडेट राहा, नॉलेज घ्या, नॉलेज शेअर करा. अधिकाधिक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कसे येतील याचा आपण सर्वांनी विचार करूया आणि पुढे जाऊया. अशीच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींची माहिती मी इथून पुढेही देणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, प्रवेश प्रक्रियेत आहेत कुठल्याही अभ्यासक्रमाच्या, त्यांनी तर सुरुवातीला तातडीने आणि त्यांच्या पालकांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण की इथून पुढे तुम्हाला विनामूल्य, अजूनही विनामूल्य आणि विनामूल्यच माहिती नेहमीही मिळणार आहे. तर भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.